या जगातली सर्वात सुंदर गोष्ट कोणती आहे असं विचारल्यास बरेच जण प्रेम असं उत्तर देतील. मग आपण प्रेम कसं ओळखू शकतो? तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही तिच्याशी कसे वागता? त्यांना काय आवडतं? त्यांचे छंद आणि आवडते पदार्थ कोणते आहेत? हे तुम्हाला जाणून घ्यावंसं वाटेल. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतील आणि आवडणाऱ्या गोष्टी टाळाव्याशा वाटतील. तुम्ही देवावर प्रेम करता का? आज आपण विश्वासाच्या चौथ्या स्तराकडे पाहणार आहोत, तो विश्वास जो देवावर सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो. जर आपण देवावर प्रेम करतो, तर आपण कसे वागावे आणि आपले जीवन कसे जगावे? योहान दुपारी 2:21 ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो, तोच माझ्यावर प्रेम करतो. जो माझ्यावर प्रेम करतो, त्याच्यावर माझा पिता प्रेम करील आणि मीही त्याच्यावर प्रेम करीन व स्वतःला त्याला प्रकट करीन. विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर आपण म्हणू शकतो की आपण देवावर प्रेम करतो कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो, परंतु आपल्या अंतःकरणातील पापाचा पूर्णपणे त्याग केलेला नसतो. प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे कबूल करणे थोडे अवघड वाटू शकते. विश्वासाच्या चौथ्या स्तरावर म्हणजेच पूर्वजांच्या विश्वासाच्या स्तरावर आपण पापाचा पूर्णपणे त्याग करू शकतो. पापाचा त्याग करू शकतो आणि देवाच्या आज्ञांचे परिपूर्ण पालन करू शकतो. या लोकांमध्ये देवाचे प्रेम स्पष्टपणे दिसून येते. ते पृथ्वीवर सर्व बाबतीत समृद्ध होतात आणि आशीर्वाद प्राप्त करतात. स्वर्गात देवाचे खरे लेकरे म्हणून ते गौरव आणि अधिकाराचा उपभोग घेतील. विश्वासाची तिसरी पातळी, जिथे तुम्ही देवाच्या वचनानुसार वागू शकता, ती पार केल्यानंतर विश्वासाची चौथी पातळी येते, जिथे तुम्ही सर्व पापांचा त्याग करून पूर्णपणे सत्यात जगता. ही एक आध्यात्मिक व्यक्ती आहे जिला देव ओळखतो, देवाचे खरे लेकरू. विश्वासाची चौथी पातळी आणि पहिली, दुसरी व तिसरी पातळी यांच्यात काय फरक आहे? 1 थेस्सलनिकाकर 5:16-18. नेहमी आनंद करा, नित्य प्रार्थना करा, प्रत्येक गोष्टीत आभार माना. जर कोणी तुमच्यावर खोटा आरोप केला तर तुम्हाला कसे वाटेल? पहिल्या किंवा दुसऱ्या पातळीच्या सुरुवातीला तुम्ही कदाचित वाद घालाल आणि नाराज व्हाल. विश्वासाच्या दुसऱ्या पातळीच्या मध्यावर, जेव्हा तुम्ही पाप दूर करण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा आणि दुष्ट कृत्ये करणे टाळण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुम्ही श्रद्धेच्या तिसऱ्या स्तरावर प्रवेश करता, तेव्हा ते दुसऱ्या स्तरापेक्षा अधिक चांगले असते. पण जोपर्यंत तुम्ही श्रद्धेच्या खडकावर उभे राहत नाही, तोपर्यंत भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण असू शकते. तुम्ही नेहमी आनंदित राहण्याचा आणि आभार मानण्याचा प्रयत्न करता, पण खरी कृतज्ञता पूर्णपणे तुमच्या हृदयातून येत नाही. पण जेव्हा तुम्ही श्रद्धेच्या खडकावर उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात आनंदित राहण्याचे आणि आभार मानण्याचे विचार अधिक येतात. जर क्षणभरासाठी तुमच्या मनात हे अवघड आहे असा विचार आला, तर तुम्ही तो विचार पटकन बदलू शकाल. श्रद्धेच्या चौथ्या स्तरापर्यंत तुमची श्रद्धा अढळ असते. देवाच्या विरोधात कोणतेही पाप किंवा अडथळा नसल्यामुळे कृतज्ञता आणि आनंद कधीही नाहीसे होत नाहीत. तुम्ही तुमच्या शत्रूंना आशीर्वाद देता आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करता, त्यांच्यावर दया दाखवता जेणेकरून ते पाप करणार नाहीत. परिस्थितींना तुमचा प्रतिसाद तुमच्या श्रद्धेचे प्रतिबिंब दाखवतो आणि देवापर्यंत पोहोचणाऱ्या तुमच्या हृदयाचा सुगंधही वेगवेगळा असतो. चला, श्रद्धेच्या चौथ्या स्तराची वैशिष्ट्ये पाहूया. पहिले म्हणजे तुम्ही देवावर निरपेक्ष प्रेम करता. देवावर प्रेम करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागत नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम करता कारण त्याचे तुमच्यावरील प्रेम तुमचे हृदय हेलावून टाकते. बदल्यात काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही देवावर प्रेम करत नाही. तुम्ही कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता त्याच्यावर प्रेम करता. उत्तरे किंवा आशीर्वाद मिळावेत म्हणून नव्हे, किंवा एखाद्या संकटाच्या भीतीनेही नव्हे.
तुम्ही देवाच्या आज्ञा स्वाभाविकपणे पाळता. देवाने आपले प्रेम प्रथम प्रकट केले आणि दिले, आणि ते तुमच्या हृदयाला स्पर्श करते. दानिएलच्या 3 मित्रांनी भट्टीत मृत्यूची धमकी दिली असतानाही मूर्तिपूजा करण्यास नकार दिला. दानिएल 3:17-18 मध्ये ते धैर्याने म्हणाले, जर असे असेल तर आम्ही ज्या देवाची सेवा करतो तो आम्हाला धगधगत्या अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे, आणि हे राजा, तो आम्हाला तुझ्या हातून सोडविल. परंतु जरी त्याने तसे केले नाही, तरी हे राजा, तुला हे माहीत असावे की आम्ही तुझ्या देवांची सेवा करणार नाही किंवा तू उभारलेल्या सोन्याच्या मूर्तीची पूजा करणार नाही. धगधगत्या अग्नीतून त्यांना सोडवण्याच्या देवाच्या सामर्थ्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. ते जगले किंवा मेले तरी डॅनियल आणि त्याचे 3 मित्र देवाच्या इच्छेशी एकनिष्ठ होते. ही श्रद्धेची चौथी पातळी आहे, जी देवावर निरपेक्ष प्रेम करते. दुसरे म्हणजे श्रद्धेच्या चौथ्या पातळीवर असलेले लोक देवावर इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त प्रेम करतात. जेव्हा तुम्ही देवावर इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त प्रेम करता, तेव्हा तुम्ही या जगातील संपत्ती आणि मानसन्मानापेक्षा, कुटुंब आणि जीवनापेक्षाही जास्त त्याच्यावर प्रेम करता. फिलिप्पियन्स 3:7-8 मध्ये प्रेषित पौलाने ख्रिस्ताला ओळखण्याच्या अतुलनीय मूल्यापुढे सर्व काही तोटा मानले. त्याने येशू ख्रिस्तासाठी सर्व लाभांना तोटा मानले आणि त्या सर्वांना कच्यासारखेच समजले. मार्क 10:29-30 मध्ये येशू म्हणाला, मी तुम्हांला खरे सांगतो, जो कोणी माझ्यासाठी आणि सुवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहिणी, आई, वडील, मुले किंवा शेती सोडतो, त्याला या वर्तमान युगात छळासहित 100 पट अधिक घरे, भाऊ, बहिणी, आई, मुले आणि शेती मिळेल, आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळेल. जेव्हा आपण देवाच्या वचनानुसार जगतो, तेव्हा सुरुवातीला छळ होऊ शकतो आणि आपला विश्वास कमकुवत असल्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागू शकतो. परंतु जर आपण पवित्र आणि वेगळे जीवन जगत राहिलो, तर अखेरीस आपल्याला जगाकडून मान्यता मिळेल. जसजसे आपण आध्यात्मिक व्यक्तीच्या विश्वासापर्यंत वाढतो आणि देवावर सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो, तसतसा छळ थांबेल आणि इतर लोक आपल्याला खरे ख्रिस्ती म्हणून ओळखतील. तिसरे, विश्वासाची चौथी पातळी म्हणजे जेव्हा तुमचा आत्मा समृद्ध होतो, तेव्हा तुम्ही सर्व गोष्टींमध्ये समृद्ध होता. 3 योहान 1:2 प्रियजनांनो, मी प्रार्थना करतो की जसा तुमचा आत्मा समृद्ध होतो, तसे तुम्ही सर्व बाबतीत समृद्ध आणि निरोगी असावे. आत्म्यात समृद्ध होणे म्हणजे तुमचा मृत आत्मा जिवंत होतो आणि तुमचा आत्मा, जीव व शरीर योग्य क्रमाने असतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जेव्हा आत्मा जीव आणि शरीरावर राज्य करतो, तेव्हा तुम्ही केवळ सत्यानुसार जगता. जेव्हा आपण प्रभूला स्वीकारून पवित्र आत्मा प्राप्त करतो, तेव्हा आपला मृत आत्मा जिवंत होतो. जसजसे आपण देवाच्या वचनाचे पालन करतो आणि विश्वासात वाढतो, तसतसा आपला आत्मा परिपक्व होतो आणि जीव व शरीरावर नियंत्रण ठेवतो. ज्या व्यक्तीचा आत्मा समृद्ध असतो, ती सैतानाचे खोटे ऐकत नाही, कारण तिच्या हृदयात दुष्टता नसते. ज्याप्रमाणे रेडिओ योग्य फ्रिक्वेन्सीवर ट्यून केल्याशिवाय सिग्नल घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे सैतान हृदयावर प्रभाव टाकू शकत नाही. हे लोक देवाच्या सततच्या तरतुदीचा अनुभव घेतात आणि ते जे काही करतात त्यात यशस्वी होतात. कुटुंब, काम आणि व्यवसाय भरभराटीस येतील आणि त्यांना उत्तम आरोग्य व आशीर्वाद मिळतील. जे देवावर नितांत प्रेम करतात, ते कोणत्या प्रकारच्या स्वर्गीय ठिकाणी प्रवेश करतात? विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर असलेल्यांसाठी स्वर्गाच्या दुसऱ्या राज्यातील जीवन, हे विश्वासाच्या चौथ्या स्तरावर असलेल्यांसाठी तिसऱ्या राज्यातील जीवनापेक्षा पूर्णपणे भिन्न असते. विश्वासाचा चौथा स्तर म्हणजे सर्व प्रकारच्या दुष्टाईचा त्याग करणे आणि पवित्र होणे. स्वर्गात तारण पावलेल्यांचा गौरव त्यांच्या पवित्रीकरणाच्या पातळीनुसार भिन्न असेल, जे त्यांची सेवा करणाऱ्या देवदूतांवरून दिसून येते. पहिल्या किंवा दुसऱ्या राज्यात
देवदूत स्वर्गीय जागेचे व्यवस्थापन करतात आणि गरज पडेल तेव्हा देवाच्या मुलांना मदत करतात, पण ते त्यांची वैयक्तिक सेवा करत नाहीत. परंतु तिसऱ्या राज्यापासून पुढे पवित्र झालेल्यांना देवदूतांकडून वैयक्तिक सेवा मिळते. सेवा करणाऱ्या देवदूतांची संख्या तुम्ही देवाला किती गौरव मिळवून दिला आहे यावर अवलंबून असते. तिसऱ्या राज्यात देवदूत मालकाच्या मनातील भावना ओळखू शकतात आणि त्यानुसार आज्ञा पाळतात. जर मालकाला फळ हवे असेल तर देवदूत ते त्यांच्यासाठी आणून देईल, परंतु स्वर्गाच्या दुसऱ्या राज्यात त्यांना फळ आणण्यासाठी तुम्हाला देवदूताला आज्ञा द्यावी लागते. स्वर्गाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या राज्यातील लोकांमध्येही मोठा फरक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या तेजाचे तेज, कपड्यांची रचना व सजावट आणि केशभूषा या वेगवेगळ्या असतात. एखादी व्यक्ती किती पवित्र आहे आणि देवाचे तिच्यावर किती प्रेम आहे हे तुम्ही पटकन ओळखू शकता. घरांचा आकार आणि स्वरूप देखील भिन्न असते. दुसऱ्या राज्यातील घरे सर्व एकमजली असतात. तिसऱ्या राज्यातील घरे बहुमजली असतात. तिसऱ्या राज्यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जलतरण तलाव, बागेतील पायवाटा, सरोवर आणि इतर सुविधांची मालकी घेऊ शकता. दुसऱ्या राज्यातील घरांवर नावाची पाटी असते, परंतु तिसऱ्या राज्यात नावाची पाटी लावण्याची गरज नसते. मालकाचा सुगंध घरातूनच दरवळतो, त्यामुळे प्रत्येकजण मालकाची ओळख जाणतो. याकोब 1:12. धन्य तो मनुष्य जो परीक्षेत धीर धरतो, कारण एकदा तो यशस्वी झाला की त्याला जीवनाचा मुकुट मिळेल, जो प्रभूने आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना वचन दिला आहे. प्रकटीकरण 2:10. तुम्ही जे दुःख भोगणार आहात त्याला भिवू नका. पहा, सैतान तुमच्यापैकी काहींना तुरुंगात टाकणार आहे, यासाठी की तुमची परीक्षा व्हावी आणि तुम्हाला 10 दिवस क्लेश होतील. मरणापर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. जेव्हा तुम्ही विश्वासूपणा व पवित्रतेद्वारे तिसऱ्या राज्यात पोहोचाल, तेव्हा देव तुम्हाला जीवनाचा मुकुट देऊन प्रतिफळ देईल. तुम्ही याची आतुरतेने वाट पाहत नाही का? ज्या देवाने एक सुंदर स्थान तयार केले आहे, त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्या आणि तुमचा विश्वास किती वाढला आहे ते पहा. मी प्रार्थना करतो की तुम्ही विश्वासाची चौथी पातळी पार करून स्वर्गाच्या सर्वात सुंदर राज्यात, म्हणजेच नवीन यरुशलेममध्ये प्रवेश कराल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रिय स्वर्गीय पित्या, आज आम्ही विश्वासाच्या चौथ्या स्तराचा अभ्यास केला, जो देवा, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा विश्वास आहे. आम्ही तुझी स्तुती करतो आणि प्रार्थना करतो. अनेकदा म्हणतो, प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. कधीकधी आमच्या डोळ्यात अश्रूही येतात, परंतु प्रभू, जर आमचे तुझ्यावर खरे प्रेम असेल, तर आम्ही आमचे जीवन कसे जगावे हे ख्या अर्थाने समजून घेण्यास आम्हाला मदत कर. आम्हाला तुझ्या वचनाचे पालन करण्यास, त्याचा अर्थ जाणून घेण्यास, आनंदाने वागण्यास आणि पापापासून दूर राहण्यास मदत कर. जेव्हा आम्ही तुझ्या वचनाचे पालन करतो, तेव्हा आम्ही चांगल्या व प्रेमळ गोष्टींचा आणि तुझ्यावरील आमच्या प्रेमाचा पाठपुरावा करू शकू. तुझे सर्व प्रिय ख्रिस्ती तुझ्या वचनानुसार जीवन जगोत आणि तुझे प्रेम व आशीर्वाद प्राप्त करोत. आम्ही तुझे आभार मानतो आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.